खासदार क्रीडा महोत्सवाच्या या समारोपीय कार्यक्रमाला उपस्थित राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीसजी, माननीय खासदार महोत्सवाचे क्रीडा महोत्सवाचे जनक आदरणीय नितीन गडकरीजी, व्यासपीठावर उपस्थित सर्वच मान्यवर, मी सर्वप्रथम व्यासपीठाची आपली सर्वांची क्षमा मागतो की मी माननीय मुख्यमंत्री आणि नितीनजीच्या उशिरा आलो, कारण ठरल्याप्रमाणे रविवारी 2-2.5 हजार लोक माझ्याकडे असतात, ते निपटत थोडा उशीर झाला, त्याबद्दल मी क्षमा मागतो। खरं तर नितीनजीनंतर मी बोलणं योग्य नाही, पण नितीनजींनी आणि ज्या पद्धतीने या ठिकाणी काही सूचना केलेल्या आहेत त्या सूचनानुसार नितीनजी आपण यावर्षी तुमच्या सूचना, माननीय मुख्यमंत्र्यांच्या सूचना, दोघांच्याही सूचना विचारात घेऊन 45 कोटी रुपये यावर्षी आपण स्पोर्टकरता ठेवलेले आहे आणि या 45 कोटीमध्ये आपण ज्या सूचना द्याल त्या निश्चितपणे आपण त्या ठिकाणी अंतर्भूत करू। मी माननीय संदीप जोशींचं आणि सर्व टीमचा आभार मानतो आणि व्यासपीठावरच्या सर्व नेत्यांचा आभार मानतो की त्यांनी सर्वांनी आपण समोर बसलेल्या सर्व व्यक्तिमत्वाने या महोत्सवामध्ये या ठिकाणी आपला सहभाग दिला। या महोत्सवात ज्यांनी सहभाग दिला त्या सर्वांचे आभार मानतो। आणि नितीनजी, मी मगाही सांगितलं होतं की आपले जे 45 कोटी रुपये आहे याची योजना आपण करून द्या, आपण सांगाल तसं त्या ठिकाणी आपण सर्व ग्राउंडचं डेव्हलपमेंट, आत्ताच माननीय देवेंद्रजींनी नागपूर जिल्ह्यातल्या जिल्हा क्रीडा संकुलाला जसं आपण मानकापूरचं विभागीय करतो आहे तसं नागपूर जिल्ह्यामध्ये एक गादा येथे इथूनच 12-14 किलोमीटर आहे, तिथे जिल्हा क्रीडा संकुल बांधतो आहे। त्याला 118 कोटी रुपयाची योजना काल तयार झाली, ती सुद्धा आम्हाला या ठिकाणी आपल्याला दाखवायची आहे। त्याच्यामध्ये ज्या सूचना आपण द्याल त्या पूर्ण करू आणि खासदार क्रीडा महोत्सव जसा नागपूरमध्ये होतो तसाच नागपूर जिल्ह्याचाही अंतर्भूत आपण पुढच्या काळात कराल, जेणेकरून नागपूर जिल्ह्याच्याही खेळाडूंना या ठिकाणी भाग घेता येईल, एवढीच विनंती मी आपल्याला करतो। पुन्हा आपली सर्वांची क्षमा मागतो। खूप खूप धन्यवाद। खूप खूप धन्यवाद। आणि यानंतर